हसगोळी पोल्ट्री शेडमध्ये कोट्यावधीचा एमडी ड्रग्ज साठा जप्त. चंदगड बेळगाव सीमेवर अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची मोठी कारवाई. चंदगड आणि बेळगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हसगोळी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई केली आहे. हसगोळी ते सरोळी रस्त्यावरील शेतातील पोल्ट्री शेडमध्ये कोट्यवधी रुपयाचा एमडी ड्रग्ज साठा आढळून आला असून या प्रकरणात बेळगावमधील दोघांसह चंदगड तालुक्यातील चौघांना ताब्यात घेण्यात आला असून मुख्य संशयित पप्पू विठ्ठल मलतवाडकर यांच्या पोल्ट्रीमध्ये हा साठा ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित संशयितांना पोल्ट्री शेडमध्ये नेऊन चौकशी केली असून आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारवाई दरम्यान घटनास्थळावरून विविध रसायन, काचेची उपकरणे, वजनकाटे, इलेक्ट्रिक हीटर, मिक्सर, ड्रिल्स, दृश्य मशीन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी केवळ एमडी ड्रग्जचा साठा केला जात होता की ड्रग्जची निर्मितीही केली जात होती याचा तपास सुरू आहे. मुंबईतील कुर्ला येथे काही दिवसापूर्वी झालेल्या एमडी ड्रग्ज कारवाईच्या तपासातून चंदगड आणि बेळगावचे धागेदोरे समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. पुणे येथील पोलिसांचं पथक मागील 3 दिवसांपासून या परिसरात साध्या वेशात माहिती गोळा करत होतं. त्यानंतर संशयितांच्या घरावर छापे टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. चंदगड तालुक्यात अंमली पदार्थ विरोधात ही तिसरी मोठी कारवाई असून यापूर्वी ढोलगरवाडी येथे एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उघडकीस आला होता, तर महाळीवाडी येथील ड्रग्ज निर्मितीचे प्रकरण समोर आलं होतं. हसगोळी परिसर हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्याच्या सीमेच्या जवळ असल्याने तस्करींसाठी हा भाग सोयीचा असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या पोल्ट्री फार्मचा वापर केवळ ड्रग्ज साठवण्यासाठी होता की येथे एमडी ड्रग्जची निर्मिती केली जात होती याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.